येथून मी जर बघितलं तर ही जे कठडीतून गाडी गेलेली आहे की बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं काम आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। तिथे पाठीमागे कॉन्क्रीट वॉल टाकण्याचे काम चाललं आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप धीम्या गतीने ते काम चाललेलं आहे। ते जर कॉन्क्रीटची वॉल जर झाली असती तर ही घटना नक्कीच झाली नसती। सप्तशृंगगडाच्या घाट रस्त्यावर काल अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला। दर्शन करून घरी परतत असलेली इनोव्हा कार अचानक चालकाचा ताबा सुटल्याने थेट 1000 फूट खोल दरीत कोसळली आणि 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। दरवर्षी या ठिकाणी अपघात होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना झाली नसल्याचं प्रवाशांसह स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। आणि आता 6 जणांचे जीव गेले तेव्हा पुन्हा एकदा घाट रस्ता तात्काळ सुधारावा, मजबूत संरक्षक कठडे बसवावेत, रात्रीच्या वेळी अतिरिक्त लाईट्स आणि सुरक्षा पथक तैनात करावं अशी मागणी केली जात आहे। अपघातानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले। दरीतील ठिकाण खडतर असल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू राहिले। नाशिक एक्सप्रेस न्यूज ब्युरो, नाशिक। याची माहिती मिळताच आपले ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे PWDचे अधिकारी वसावे मॅडम असतील, त्याचप्रमाणे सप्तशृंगी गड देवस्थान ट्रस्टचे सगळीच टीम, त्याचबरोबर गावचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य आणि गावामध्ये जे आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे त्याची सगळी टीम, त्याचबरोबर परिसरातील सगळे जे सामाजिक कार्यकर्ते हे जीवाची पर्वा न करता 1000 फुटापेक्षा जास्त खोलदरीत गेलेली गाडी असेल त्या गाडीतील मृतदेह काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता। आतापर्यंत 4 मृतदेह काढलेले आणि अजून 2 मृतदेह येणं बाकी आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते काम होईल। परंतु अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडून ताबडतोब काम करून घेतलं पाहिजे आणि ते काम चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे। कारण ही जी दगड सिमेंटची बांधलेली भिंत आहे ती जर कॉन्क्रीटची असते तर ही गाडी खाली गेली नसती आणि म्हणून काम मंजूर आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरची दिरंगाई या ठिकाणी दिसते। मग ते रस्त्याचं काम असेल किंवा वालचं काम असेल याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं आणि या संदर्भामध्ये मी देखील लक्ष घालून हे काम कशा पद्धतीने लवकर मार्गी लागेल आणि चांगल्या क्वालिटीचं होईल याच्याकडे लक्ष देऊ।